हॅलो फ्रेंड्स, तर आपण आज केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशनचं 6th लेक्चर पाहणार आहोत. तर या 6th लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत फॅक्टर अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. असे काही फॅक्टर्स आहेत ते आपल्या केमिकल रिॲक्शनवर अफेक्ट करतात. तर पहिल्यांदा आपण काय पाहू, आपल्याकडे एक रिॲक्शन आहे. रिॲक्शनमध्ये काय असतं, रिॲक्टंट असतात, प्रोडक्ट असतं. तर हे दोन रिॲक्टंट आहेत आणि आपल्याकडे हा एक प्रोडक्ट आहे. तर काय होतं, हा रिॲक्टंट जर मेटल असेल, जर हा रिॲक्टंट मेटल असेल तर प्रोडक्ट फास्ट येतो. तो मेटल देखील मोर रिॲक्टिव्ह असेल तर रिॲक्शन फास्ट होते. एक्झाम्पल सांगते तुम्हाला, सोडियम हा एक मेटल आहे. या सोडियमची रिॲक्शन, आपण जर सोडियमवर वॉटर टाकलं तर क्विकली ब्लास्ट होतो. जर आपण या सोडियम वॉटर टाकलं, एक रिॲक्शन होते. हा मोर रिॲक्टिव्ह मेटल आहे. मोर रिॲक्टिव्ह मेटल असल्यामुळे क्विकली रिॲक्शन होते आणि त्याचा ब्लास्ट होतो. तर असे काही मेटल्स आहेत ते मेटल्स मोर रिॲक्टिव्ह असल्यामुळे आपल्याला रिॲक्शनचा रेट फास्ट भेटतो. पण असेही काही मेटल असतात जे लेस रिॲक्टिव्ह असतात, त्यांचा रेट आपल्याला या मोर रिॲक्टिव्ह मेटलपेक्षा कमी भेटतो. तर आपल्याला हेच सांगायचे, फॅक्टर अफेक्टिंगमध्ये सांगितले की असे काही फॅक्टर्स आहेत जे केमिकल रिॲक्शनचा रेट फास्ट किंवा स्लो यांच्यावर डिपेंड असतो. तर पहिल्यांदा आपल्याकडे आहे नेचर ऑफ द रिॲक्टंट. तर रिॲक्टंटच्या नेचरवर डिपेंड असतं की ती रिॲक्शन फास्ट आहे की स्लो आहे. तर त्यांनी आपल्याला इथे एक दिलेला आहे, ऑन द रिॲक्शन ऑफ बोथ ॲल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड H2 gas is liberated and water soluble salt of these metals are formed. म्हणजे त्यांनी काय सांगितले आपल्याला, इथे ॲल्युमिनियम आणि झिंक हे दोन्ही देखील काय आहेत, मेटल आहेत. तर या दोन्ही मेटलची रिॲक्शन आपण डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत केली. या दोन्ही मेटलची आपण रिॲक्शन डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत केली तर H2 गॅस लिबरेटेड म्हणजे H2 गॅस बाहेर पडतो आणि वॉटर सोल्युबल साल्ट आपल्याला मिळतो या दोन मेटलपासून. पण काय होतं, ॲल्युमिनियम हा मोर रिॲक्टिव्ह आहे. कोणत्या मेटलपेक्षा, तर झिंक मेटलपेक्षा. त्यामुळे ॲल्युमिनियमची रिॲक्शन आपल्याला क्विकली भेटते, फास्ट भेटते ॲज कम्पेअर टू झिंक मेटल. का भेटते फास्ट, कारण ॲल्युमिनियम हा मेटल मोर रिॲक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर टू झिंक मेटल. तर यांच्या नेचरवर डिपेंड असतं आपल्याला रिॲक्शन फास्ट भेटणार की स्लो. म्हणजेच नेचर ऑफ मेटल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ रिॲक्शन. तर मेटलच्या नेचरवर डिपेंड असतं त्याचा रिॲक्शनचा रेट. म्हणजे जर एखादा मेटल मोर रिॲक्टिव्ह असेल तर त्यांच्या रिॲक्शनचा रेट देखील इन्क्रीज होतो. पण तोच मेटल जर लेस रिॲक्टिव्ह असेल तर त्यांच्या रिॲक्शनचा रेट देखील कमी होतो, डिक्रीज होतो. हे होतं नेचर ऑफ द रिॲक्टंट. त्यानंतर सेकंड आहे साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टंट. म्हणजे रिॲक्टंट जे असतात त्यांची साईज, जर सपोज हे एक रिॲक्टंट आहे आणि यांची साईज ही बिग आहे, मोठी आहे, तर हा रिॲक्टंट रिॲक्ट होण्यासाठी वेळ लागतो. तर ही स्लो प्रोसेस होते.
कारण ह्याचे तुकडे 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 होऊन त्यांची रिॲक्शन व्हायला वेळ लागतो. पण जर आपण स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द रिॲक्टंट, जर रिॲक्टंटचे छोटे छोटे पार्ट घेतले आणि त्यांची रिॲक्शन केली तर रेट ऑफ रिॲक्शन इज इन्क्रीजेस. कारण की याचे स्मॉलेस्ट पार्टिकल असल्यामुळे त्याची रिॲक्शन ही फास्ट होते आणि त्यांची रिॲक्शनची रेट देखील इन्क्रीज असते. कारण त्यांची रिॲक्ट होऊन रिॲक्शन लवकर झाली आणि प्रोडक्ट देखील फास्ट फॉर्मेशन झाला. त्यामुळे आपल्याला इथं साईज देखील अफेक्ट करते. जर बिग साईज असेल तर रेट ऑफ रिॲक्शन इज डिक्रीजेस अँड स्मॉलेस्ट साईज द रेट ऑफ रिॲक्शन इज इन्क्रीजेस. तर पहिला म्हणजे नेचर ऑफ द रिॲक्टंट. जर रिॲक्टंटचं नेचर काय आहे हे देखील मॅटर करतं की रिॲक्शनचा रेट इन्क्रीज आहे की डिक्रीज आहे. त्यानंतर साईज देखील मॅटर करते. जर स्मॉल साईज असेल तर रिॲक्शनचा रेट हा इन्क्रीज असतो आणि बिग साईज असेल तर रिॲक्शनचा रेट हा डिक्रीज असतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. तर आपण एखादी केमिकल रिॲक्शन करत असताना रिॲक्टंट घेतो. तो रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेटेड असतो काही ठिकाणी, तर काही ठिकाणी डायल्यूट असतो. तर त्यांनी त्या असंच सांगितले ज्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड आपण यूज रिॲक्टंट ॲज अ रिॲक्टंट वी यूज कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड द रिॲक्शन रेट इज अ फास्ट. म्हणजे ज्या ठिकाणी आपण कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड रिॲक्टंट म्हणून यूज केला आहे त्या ठिकाणी रिॲक्शनचा रेट हा फास्ट असतो. तर डायल्यूट ॲसिड, जर आपण डायल्यूट ॲसिड यूज केलं तर काय होतं, रिॲक्शनचा रेट हा स्लो होतो. तर बघा आपण ना जर कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड आपल्या हातावर घेतलं तर आपल्या हातासोबत क्विकली रिॲक्शन होते आणि आपला हात जळतो. पण जर डायल्यूट ॲसिड घेतलं तर डायल्यूट ॲसिड आपण आपल्या हातावर घेतल्याच्या नंतर आपल्या हाताला काहीच होत नाही. कारण आपण ते डायल्यूट ॲसिड बनवलेलं असतं तर त्यांची रिॲक्शन स्लो होते, त्यामुळे आपल्या हाताला काहीही होत नाही. पण कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडची रिॲक्शन ही फास्ट असते, क्विकली असते. त्यामुळे त्यांचा रेट ऑफ रिॲक्शन फास्ट असतो आणि इतक्या क्विकली ते रिॲक्ट होतात की आपल्याला कळत देखील नाही. त्यामुळे इथे हे सांगितले की ज्यावेळी आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंटमध्ये कॉन्सन्ट्रेशन ॲसिड यूज केलं तर त्या रिॲक्शनचा रेट हा इन्क्रीज होतो. थर्ड वन इज अ टेम्परेचर ऑफ रिॲक्शन. तर रिॲक्शनचं टेम्परेचर देखील अफेक्ट करतं त्याचा रेट काय आहे. तर इन डिकम्पोजिशन रिॲक्शन ऑफ लाईमस्टोन द लाईम वॉटर डज नॉट टर्न मिल्की before heating the limestone because of the zero rate of the reaction, means the rate of reaction increases on the increasing temperature. तर मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं. काय सांगितलं होतं की मिल्क is converted into curd, milk is formed into curd in summer. तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा दुधाचं दही बनतं त्याचा रेट हा इन्क्रीज असतो. का? त्याची रेट ऑफ रिॲक्शन फास्ट असते. का? तर त्याचं टेम्परेचर देखील इन्क्रीज असतं. टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे त्यांची रिॲक्शन होण्यासाठी जो वेळ लागतो तो खूप फास्ट असतो. तर तुम्ही ट्राय करून बघा, उन्हाळ्यात दही लावा तर ते दही खूप क्विकली होतं. पण तेच दूध जर आपण हिवाळ्यामध्ये दही करण्यासाठी विरजू लावलं तर त्या हिवाळ्यात काय असतं, टेम्परेचर डिक्रीज असतं, टेम्परेचर कमी असतं. मग टेम्परेचर कमी असल्यामुळे दुधाचं रूपांतर दह्यात हे फास्ट न होता दमानं होतं. म्हणजेच त्यांचा रेट ऑफ रिॲक्शन या मिल्कचं दह्यामध्ये रूपांतर होण्याचा जो रेट आहे तो डिक्रीज होतो. कशाचा कंपॅरिझन? तर उन्हाळ्यात जे दही होतं म्हणजे दह्याचंच आपल्याला दही बनवायचं आहे, फक्त काय झालं इथं टेम्परेचरमध्ये फरक आला. इथं टेम्परेचर जास्त होतं आणि इथं टेम्परेचर कमी होतं. तर ज्यावेळी टेम्परेचर जास्त असतं तेव्हा रेट ऑफ रिॲक्शन इज फास्ट, म्हणजे रेट ऑफ रिॲक्शनचा रेट देखील फास्ट असतो, इन्क्रीज असतो. तर हिवाळ्यात टेम्परेचर कमी होतं, टेम्परेचर कमी असल्यामुळे रेट ऑफ रिॲक्शन देखील त्या रिॲक्शनचा रेट देखील डिक्रीज झाला, कमी झाला. तर त्यांनी काय सांगितलं, इन डिकम्पोजिशन म्हणजे काय, ज्यावेळी टेम्परेचर जास्त असतं
टेम्परेचर ज्यावेळी जास्त असतं त्यावेळी रिॲक्शनचा रेट देखील जास्त असतो. तर मी एक एक्झाम्पल सांगते. जसं की उन्हाळ्यात आपण स्वयंपाक बनवतो. तो बनवलेला स्वयंपाक उन्हाळ्यात खूप लवकर खराब होतो. का खराब होत असेल तुम्ही कधी विचार केला आहे का? तर तिथं टेम्परेचर जास्त असतं. टेम्परेचर जास्त असल्यामुळे त्या स्वयंपाकासोबत जो रिॲक्शनचा रेट आहे तो वाढतो, फास्ट होतो. तर त्यामुळे तो स्वयंपाक खराब होतो. पण हिवाळ्यात असं होतं का? हिवाळ्यात आपला स्वयंपाक खराब होत नाही. का होत नाही? कारण टेम्परेचर डिक्रीज असतं. ते टेम्परेचर कमी असल्यामुळे तो स्वयंपाक आपला खराब होत नाही. तर आपण फ्रीज बघतो, आपल्या सगळ्यांच्या घरात फ्रीज असतं. त्या फ्रीजमध्ये टेम्परेचर डिक्रीज म्हणजे टेम्परेचर आणि फ्रेशनेस हा मेंटेन करून हे फ्रीज बनवलेलं असतं. तर या फ्रीजचं टेम्परेचर हे कमी असतं. त्यामुळे जर आपण हा स्वयंपाक फ्रीजमध्ये ठेवला तर तो खराब होतो का? जरी समर असलं तरी त्या फ्रीजमध्ये टेम्परेचर मेंटेन असतं, म्हणजे टेम्परेचर कमी असतं. त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर आपला स्वयंपाक खराब होत नाही. तर असा आपल्या रिॲक्शनवर टेम्परेचरचा देखील अफेक्ट पडतो. म्हणजे काय होतं? जर टेम्परेचर जास्त असेल तर रिॲक्शनचा रेट देखील जास्त असतो आणि टेम्परेचर कमी असेल तर रिॲक्शनचा रेट देखील स्लो असतो. तर हे थर्ड वन होतं की आपल्या रिॲक्शनवर टेम्परेचरचा काय अफेक्ट होतो. त्यानंतर फोर्थ पाहू. फोर्थ वन इज अ कॅटलिस्ट. तर कॅटलिस्ट म्हणजे काय? कॅटलिस्ट असा असतो जो रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतो. सपोज ही एखादी रिॲक्शन आहे आणि याचा इथे प्रोडक्ट आलेला आहे. तर या रिॲक्शनमध्ये तो या रिॲक्टंटला रिॲक्ट होण्यासाठी जो वेळ लागतो म्हणजे त्या स्पीडला स्पीडअप करतो, वाढवतो, त्या स्पीडला वाढवतो आणि रिॲक्शन आपल्याला लवकर जर आपण एखादा कॅटलिस्ट मधात यूज केला, सपोज इथं काहीतरी कॅटलिस्ट आहे, तो कॅटलिस्ट ही रिॲक्शन होण्यासाठी जर आपण यूज केला तर ती रिॲक्शन फास्ट देतो. म्हणजे कॅटलिस्टचं एवढंच काम आहे की एखाद्या रिॲक्शनला स्पीडअप करणे, म्हणजे त्याची रेट वाढवणे, त्याची रिॲक्ट होण्याचा जो वेळ आहे तो वाढवणे. तर बघा, द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंजेस विदाऊट कॉझिंग एनी केमिकल चेंज. म्हणजे त्यांनी हेच सांगितलं आहे की कॅटलिस्ट म्हणजे काय? तर कॅटलिस्ट प्रेझेन्स असल्याच्या नंतर त्या केमिकल रिॲक्शनचा रेट इन्क्रीज होतो, पण विदाऊट कॉझिंग केमिकल चेंज. पण त्या केमिकलमध्ये काहीही चेंज होत नाही. कॅटलिस्ट यूज केल्यामुळे रिॲक्शनचा रेट इन्क्रीज होतो, पण त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये, त्या रिॲक्टंटच्या प्रॉपर्टीमध्ये काहीही चेंज होत नाही. जशाला तशी ती जी देणार होती तीच देते. तर आपण कॅटलिस्ट जो यूज करतो तो रिॲक्शन झाल्याच्या नंतर जशाचा तशा बाहेर पडतो, तर त्याला म्हणायचं कॅटलिस्ट. तर आपण इथे एक्झाम्पल पाहूया. 2KClO3 इट गिव्स 2KCl + 3O2. तर या ठिकाणी आपण MnO2 हा एक कॅटलिस्ट यूज केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता या रिॲक्टंटमध्ये 2KClO3 हे एलिमेंट आहेत आणि प्रोडक्टमध्ये देखील बघा 2KCl + 3O2. तुम्हाला कुठे MnO2 दिसतोय का? तर नाही, हा एक कॅटलिस्ट आहे. या रिॲक्शनला स्पीडअप करण्यासाठी तो यूज होतो आणि त्याचं काम झाल्याच्या नंतर तो निघून जातो. म्हणजे कॅटलिस्ट म्हणजे काय? तर कॅटलिस्ट म्हणजे द सबस्टन्स हुज प्रेझेन्स, म्हणजे तो प्रेझेंट असतो त्या रिॲक्शनमध्ये, पण आणि त्या रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतो, पण कसा? विदाऊट कॉझिंग अ केमिकल चेंज. त्या रिॲक्टंटला किंवा प्रोडक्टला कोणत्याही प्रकारचा केमिकल चेंज न करता तो त्याचं काम करतो. त्याला काय म्हणायचं? कॅटलिस्ट. तर हे 2-4 जे होते ते फॅक्टर्स होते. कशाचे? तर रेट ऑफ केमिकल रिॲक्शनचे. या फॅक्टर्समुळे आपल्या केमिकल रिॲक्शनमध्ये चेंजेस येतात. तर त्यांच्या रेटमध्ये कधी ती इन्क्रीज होते तर कधी डिक्रीज होते. हे 4 जे होते ते अफेक्ट होते, आपण सगळे पाहिले. आता आपण पाहूया की डू यू नोमध्ये तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे, तर ते काय आहे पाहू. तर बघा, आपल्याला डू यू नोमध्ये फर्स्ट दिलं आहे वन ऑर मोर केमिकल रिॲक्शन्स टेक प्लेस ड्युरिंग केमिकल चेंजेस. म्हणजे एकापेक्षा जास्त केमिकल रिॲक्शन असल्याच्या नंतर त्यांच्यात, म्हणजे सपोज ही एक रिॲक्शन आहे आणि ही एक रिॲक्शन आहे, अशा रिॲक्शन आहेत, तर त्यांच्यात केमिकल चेंज हे असणारच. एकापेक्षा जास्त जेव्हा
केमिकल रिॲक्शन असतात त्यांच्यात वेगळे वेगळे म्हणजे केमिकल चेंज देखील असतात असं आपल्याला त्यांनी हे आपल्याला माहिती आहे असं त्यांनी आपल्याला सांगितले. त्याच्यानंतर सेकंड, सम केमिकल रिॲक्शन्स ऑकर ॲट फास्ट स्पीड. तर तुम्हाला माहिती आहे की काही रिॲक्शन अशा आहेत ज्यांची स्पीड ही फास्ट आहे. आपण पाहिलं सोडियम मेटल, जेव्हा सोडियम मेटलवर आपण जर वॉटर टाकलं तर ती रिॲक्शन क्विकली होते, फास्ट होते. तसंच आपल्याकडे काही ह्यांनी तर तेच सांगितले सम केमिकल रिॲक्शन, काही अशा रिॲक्शन आहेत त्यांची स्पीड ही फास्ट आहे आणि काही अशा देखील रिॲक्शन आहेत त्यांची स्पीड ही स्लो आहे. तर आपल्याला हे माहिती आहे की काही रिॲक्शनची स्पीड फास्ट असते तर काही केमिकल रिॲक्शनची स्पीड ही स्लो असते. त्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितले की स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस रिॲक्ट इन्स्टंटेनियसली. म्हणजे काय, तर जेव्हा स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस या दोघांची जेव्हा रिॲक्शन होते ती एकदम फास्ट होते, कारण की दोन्ही ॲसिड किंवा बेस हे दोघेही स्ट्रॉंग आहेत. तर इथे ना फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर सोल्युबल प्रोडक्ट. तर याच्यात सॉल्ट फॉर्मेशन होतं आणि वॉटर सोल्युबल प्रोडक्ट फॉर्म होतो. तर त्यांनी आपल्याला काय सांगितले, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस ज्यावेळी असतो त्यावेळी त्या रिॲक्शनची स्पीड ही फास्ट असते, ती क्विकली होते. तर याच्यात न्यूट्रलायझेशन होतं. न्यूट्रलायझेशनचा पॉईंट आपल्याला नंतर आहे, ज्यावेळी येईल त्यावेळी तुम्हाला सांगेल. फक्त इतकं लक्षात ठेवा, ज्यावेळी स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस असतो त्यावेळी रिॲक्शनचा रेट हा इन्क्रीज असतो. तर आपल्याला फोर्थ पॉईंट दिला, इन आवर बॉडी एन्झाईम इन्क्रीजेस द रेट ऑफ फिजिओलॉजिकल रिॲक्शन. म्हणजे त्यांनी आपल्याला असं म्हटलं आहे की आपल्या बॉडीमध्ये काही एन्झाईम्स असतात आणि ते एन्झाईम्स आपल्या बॉडीमध्ये जी फिजिओलॉजिकल रिॲक्शन होते त्या फिजिओलॉजिकल रिॲक्शनचा रेट हा इन्क्रीज करतात. तर फिजिओलॉजिकल रिॲक्शनचा रेट कोण इन्क्रीज करतं, तर आपल्या बॉडीतील एन्झाईम्स. आपल्या बॉडीत काही एन्झाईम्स असतात आणि ते एन्झाईम्स इन्क्रीजेस द रेट ऑफ फिजिओलॉजिकल रिॲक्शन. तर फिजिओलॉजिकल रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतात. त्यानंतर फिफ्थ वन आहे, द केमिकल रिॲक्शन्स आर प्रॉफिटेबल इन अ केमिकल फॅक्टरीज इन दिअर रेट इज फास्ट. तर काही केमिकल इंडस्ट्री असतात, त्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये ज्या केमिकल रिॲक्शन होतात त्या प्रॉफिटेबल म्हणजे त्यांचा प्रॉफिट मिळावा यासाठी आपण काय करतो, त्या रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतो. तर रिॲक्शनचा रेट इन्क्रीज कसा करतात, त्याच्यात कॅटलिस्ट यूज केल्याच्यानंतर रिॲक्शनचा रेट हा इन्क्रीज होतो आणि त्या इंडस्ट्रीचं त्या फॅक्टरीचं प्रॉफिट होण्यासाठी ते त्या केमिकल रिॲक्शनमध्ये काही कॅटलिस्ट यूज करतात आणि त्या कॅटलिस्टचं काम असतं की एखाद्या केमिकल रिॲक्शनचा रेट हा इन्क्रीज करणे. तर हे काय होते, डू यू नो. तर हे आपण आज इथे पाहिले आणि काही आपण फॅक्टर्स पाहिले, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ केमिकल रिॲक्शन. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑक्सिडेशन अँड रिडक्शन.